इंटिरियर डिझायनिंग शिकताना फक्त थेअरी नॉलेज असणं पुरेसे नसतं, तर त्यासोबत प्रॅक्टिकल नॉलेज असणंही खूप महत्त्वाचं असतं. तर त्यासाठीच मी गेले होते प्रतीक्षासोबत साईटवर. हॅलो नमस्कार, मी भावना, मी राहते पुण्यात. माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिले आम्ही गेलो होतो हिंजवडीच्या साईटवर, कारण तिथे दुसऱ्या दिवसापासून काम सुरू होणार होतं. तर फायनल डिस्कशनसाठी आम्हाला क्लायंटला भेटायचं होतं. मग त्यानंतर आम्ही गेलेलो रावेतला, कारण तिथे सिलिंगचं काम चालू होतं आणि किचन टाईल्सचंही काम चालू होतं. आणि तिथे आलेला होता गोलू. इतका आवाज होता तरी गोलू खूप छान तिथे खेळत होता. आणि हे आहे प्रतीक्षाच्या फर्मचे डिटेल्स. तिचा ID आणि कॉन्टॅक्ट नंबर मी माझ्या कॅप्शनमध्ये देईलच ऑलरेडी. तुम्हाला पण तुमच्या घराचा इंटेरियर करायचा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. मेन फाईल मी साईटवर असताना रोशन चिनूला खूप छान सांभाळत होते, तेव्हाच त्यांनी मला ही तिची क्लिप पाठवली होती. थोड्या वेळाने मला प्रतीक्षाने आकुर्डी रेल्वे स्टेशनला सोडलं आणि तिथून मी बसने घरी आले. आणि मी घरी आल्यावर माझ्या पिल्लूच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघा फक्त. त्या दिवशी भरपूर पाऊस होता, म्हणून मी मस्तपैकी कणीस भाजलं, दूध तापवलं. तर असा होता आजचा माझा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोवर टेक केअर अँड बाय बाय.